केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीच्या पहिल्या टप्प्याचं काम वेळेत पूर्ण करावं अशा सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी ठेकेदार आणि सल्लागार कंपनीला दिल्या। दुसऱ्या टप्प्याची निविदा काढण्याचे आदेशही प्रशासकांनी शहर अभियंत्यांना दिले। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी कामाच्या पाहणीवेळी त्या बोलत होत्या। संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीच्या कामाची पाहणी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी शनिवारी केली। पहिल्या टप्प्यात 7.5 कोटी रुपये खर्चून कमकुवत झालेल्या भिंती उतरवून नवीन बांधणी, छत, स्टेज उभारणी, फरशी अशी कामं होणार आहेत। या कामाच्या प्रगतीचा आढावा के मंजुलक्ष्मी यांनी घेतला। पहिल्या टप्प्याचं काम लवकरात लवकर आणि नियोजित वेळेत पूर्ण करावं, दुसऱ्या टप्प्यातील कामाची निविदा प्रक्रियाही सुरू करावी असे आदेश शहर अभियंत्यांना दिले। नवीन कलादालनाच्या नियोजित इमारत जागेची पाहणी त्यांनी केली। ती जागा ताब्यात घेण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। यावेळी ट्रॅकवेल कंपनीचे सल्लागार, आर्किटेक्ट चेतन रायकर, कलाकार आनंद काळे, प्रसाद जमदग्नी उपस्थित होते। दरम्यान प्रशासकांनी मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या उर्वरित कामांची पाहणी केली। मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे, पॅव्हेलियनचे पत्रे, रूम, पाण्याच्या टाक्या, बोर कनेक्शन अशी अपुरी कामं प्राधान्यानं करण्याचे आदेश प्रशासनाला दिले। यावेळी कनिष्ठ अभियंता मिलिंद पाटील, हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष विजय साळोखे उपस्थित होते।